नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. एकीकडे कोरोनाचा कहर सुरू आहे आणि दुसरीकडे आपल्याला या सगळ्या नकारार्थी भावनेतून बाहेर यायचे आणि काहीतरी सकारात्मक, काहीतरी चांगलं समजून घ्यायचे, जाणून घ्यायचे. म्हणून मी आज मुद्दाम ठरवलं की आज आपण कोरोनाबद्दल अजिबात बोलायचं नाही, कोणत्याही डॉक्टरांना बोलवायचं नाही, तर कोल्हापुरातील एक अशी व्यक्ती आहे की जी आंतरराष्ट्रीय पातळीवरती अतिशय उत्तम काम करते आहे आणि कोल्हापुरी टॅलेंट काय असतं हे त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं. म्हणजे कला, क्रीडा, उद्योग जगतामध्ये कोल्हापूरच्या अनेक माणसांनी आपापला ठसा उमटवलेला आहे. पण त्याच्यामध्ये नव्या पिढीतील जी काही भर पडती आहे त्याच्यामधलं एक प्रमुख नाव आहे ते म्हणजे चेतन अरुण नरके. आज मी मुद्दाम त्यांना बोलवलं आहे. काही दिवसांपूर्वी आपण कोल्हापूरच्याच रोहन चौधरी यांच्याशी सुद्धा बोललो होतो. आज आपण चेतन नरके यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ओव्हरऑल त्यांचा समाजकारणाकडे, एकूण सहकार क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. जवळपास 20 वर्ष ते भारताच्या बाहेर युरोप आणखीन अन्य खंडातल्या देशांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. उच्च विद्याविभूषित आहेत असे चेतन अरुण नरके यांचं मी स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार सर. नमस्कार. चेतन नरके, त्यांचं पूर्ण नाव आहे चेतन अरुण नरके. गोकुळचे अनेक वर्ष संचालक अध्यक्ष असलेल्या अरुण नरकेंचे ते सुपुत्र आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतो, मी हे सगळं लक्षात ठेवू शकत नाही एवढी मोठी त्यांची बायोडाटामधली डिग्रींची लिस्ट आहे. ते BE प्रोडक्शन झालेले आहेत. त्यानंतर अमेरिकेतील शिकागो युनिव्हर्सिटीमधून MS कम्प्युटरची पदवी त्यांनी मिळवलेली आहे. त्यानंतर अमेरिकेतल्याच न्यूयॉर्कमधून MBA फायनान्स केलेला आहे आणि लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी पुन्हा MBAची आणखीन एक पदवी घेतलेली आहे. गेली 20 वर्ष ते वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करतायत. विशेषतः अर्थ, कृषी, कॉर्पोरेट सेक्टर, समाजकारण आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसोबत 20 वर्षाच्या कामाचा त्यांचा अनुभव आहे आणि जवळपास 25 देशांच्या विविध कंपन्यांचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे, कामाचा अनुभव आहे. आणि सध्या ते थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार म्हणून काम करतायत. तर अरुण नरके फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत, न्यू एज्युकेशन सोसायटीचे मानद संचालक आहेत आणि एक प्रगतशील शेतकरी सुद्धा आहेत. म्हणजे मला असं वाटतं की एवढ्या कमी वयामध्ये चेतननी हे सगळं जे काही मिळवलेलं आहे तो प्रवास नक्कीच रंजक आहे. मला जाणून घ्यायचं आहे चेतन नरके की नव्या पिढीच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं तुम्ही आयडॉल होऊ शकता. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आता सध्या जे थायलंड सरकारचे सल्लागार, वाणिज्य सल्लागार म्हणून काम करता, नेमका तुमचा रोल काय असतो? सर, माझा आता वाणिज्य सल्लागार म्हणून मी थायलंड गव्हर्नमेंटसाठी काम जे करतो त्याच्यामध्ये 2 देशांमधला जो व्यापार आहे, मग त्याच्यामध्ये सगळे सेगमेंट्स आले. टेलिकम्युनिकेशन झाले, मूवी इंडस्ट्री आली, एज्युकेशन झाले, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, केमिकल इंडस्ट्रीज झाल्या. त्या सगळ्या सेक्टरमधला जो ट्रेड आहे तो वाढवणं ही काळाची गरज. आणि आत्ता आमचं साधारणपणे $12.5 बिलियन आता ट्रेड दोन्ही देशांमध्ये होतो. दोन्ही देशांमध्ये आता इंडिया $2.5 बिलियन ट्रेड डिफिसिट आहे. पण आता माझा प्रयत्न असा राहील की भारतातले जे नवीन एंटरप्रिन्युअर्स आहेत, नवीन बिझनेसमॅन आहे किंवा ॲग्रिकल्चरचे प्रोडक्ट्स आहेत, त्यांना जास्त फोकस करून मॅक्सिमम आपल्याकडे ट्रेड कसा आणता येईल, आपले एक्सपोर्ट्स बाहेर कसे नेता येईल याच्यावर माझा जास्त आता फोकस आहे. पण तुम्ही थायलंड सरकारसाठी जेव्हा काम करता तेव्हा त्यांचं एक्सपोर्ट वाढवण्यावरती पण तुमचा फोकस असेल? ॲब्सोल्युटली. पण मग त्यांचा जर एक्सपोर्ट म्हणजे त्यांची जर निर्यात होणार असेल तर ती भारतासाठी आयात असेल. ॲब्सोल्युटली. पण मग त्याचा भारताला काय फायदा होईल? नेहमी सर काम करताना कुठल्याही क्षेत्रामध्ये म्युच्युअल विन विन सिच्युएशन क्रिएट करणं हे दोघांच्याही फायद्याचं असतं. त्यामुळं माझा नेहमी ज्यावेळी भारत देशाच्या कुठल्याही उद्योगपतीशी मी बोलत असतो आणि त्याला सांगत असतो की थायलंडचे हे प्रोडक्ट चांगले आहेत, त्याच वेळी भारताचेही चांगले प्रोडक्ट जे आहेत, जे मे बी रॉ मटेरियल असेल पण त्याचं फिनिश प्रोडक्ट बघून त्याची व्हॅल्यू थायलंड गव्हर्नमेंटला मिळत असेल तर ते दोन्ही प्रयत्न सुरू असतात. आणि मी फक्त 2 देशामध्येच सर बघत नाही, तर मध्ये जो US आणि चायनामध्ये जो टॅक्स इम्प्लिकेशन्स वरून जे इश्यूज झाले होते तर त्याच्यामध्ये थायलंड आणि इंडिया एकत्र कसं काम करू शकतं आणि त्याचा सप्लाय चायना किंवा USला कसं करू शकतो याचाही त्याच्यामध्ये भाग येतो. पण मग भारतातल्या अशा कोणत्या सेक्टरला त्याचा उपयोग झाला की इथल्या प्रॉडक्ट्सना थायलंडमध्ये जास्ती मागणी वाढली, असं कुठलं सांगू शकाल? आता तसं बघायला गेलं तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये एक उपयोग झालेला आहे. कलकत्त्याचं जे एअरपोर्ट आहे ते इटालियन थाय कंपनीला जवळपास 750 ते 700 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट इटालियन थाय कंपनीला मिळालेलं आहे. आणि सध्या VFX म्हणजे जे
ॲनिमेशन साठी मूवीज animation, आहेत हो. त्याच्यामध्ये थायलंडची क्रिएटिव्ह कंपनी एक, आता मी कॉन्फिडेन्शियली नाव नाही घेऊ शकत, आणि मुंबईमधली एक टेक्निकल इन्स्टिट्यूट होती, त्याची मार्केटिंग जे काही ॲड एजन्सी होती आणि त्याचं टेक्निकल हे झाल्यामुळं त्याचं हॉलिवूडमध्ये त्याच्यामध्ये आता त्याचं रूपांतर झालं आणि एका मिनिटासाठीचं $30,000 याचं बापरे. याची ती किंमत आहे. तर My God. त्याच्यामुळे खूप मला वाटतं स्कोप निर्माण झाला. फार्मास्युटिकल्समध्ये सुद्धा या करोना सिच्युएशनमध्ये तयार झालेले व्हेंटिलेटर्स बनवणे आणि या गोष्टीसारख्या ह्याच्यामध्ये इंडिया आणि थायलंडच्या कंपन्यांनी एकत्र काम केलेलं आहे आणि त्याचे सप्लाय जे पाश्चात्य देश आहेत, युरोपियन कंट्रीज असतील किंवा नॉर्थ अमेरिकेचे असतील, त्याच्यामध्ये झालेलं आहे. तुमचं बी कोल्हापुरातनं झालं? हो, कोल्हापूर इन्स्टिट्यूट KIT मधून झालं सर माझं. बरं, आणि त्यानंतरचं बाकीचं सगळं शिक्षण जे आहे ते अमेरिका आणि न्यूयॉर्कमध्ये झालेलं आहे. येस सर. पण मग मला सांगा की तुम्हाला भारतीय शिक्षण प्रणाली आणखीन परदेशातील शिक्षण याच्यामध्ये काय फरक वाटतो? क्वालिटी वाईज किंवा ओव्हरऑल तिथला सिलेबस, तिथली शिकवण्याची पद्धत, काय वाटतं फरक? आता थोडासा मी शिक्षण आणि व्यापार हे दोन्ही विषय मी एकदम सर घेतो, मला वाटतं ते पूर्ण उत्तर त्याच होईल. तसं बघायला गेलं तर प्रत्येक देशाची संस्कृती आणि व्यवहार करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. आता जर तुम्ही अमेरिकेमध्ये गेला तर त्याच्यामध्ये परसिस्टन्स जास्त दाखवतो, अकॅडमिकली जे प्रॅक्टिकल केस स्टडीज आहेत त्याच्यावर जास्त भर दिलेला आहे आणि त्याचं रूपांतर व्यापारामध्ये आहे. पण इंडियामध्ये तसं बघायला गेलं तर आपल्यामध्ये एक थेरॉटिकल बेस जास्त आहे, पण आपली लोकांचे जर टॅलेंट बघितलं किंवा जो जुगाड करण्याचा असतो, रिझल्ट ओरिएंटेड अप्रोच जो आहे तो खरोखरच इतका चांगला आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ते गेट गो करून मिळवायचंच आणि ते कम्प्लीट करायचं. जर थायलंड बघितलं तर थायलंड देशामध्ये थेरॉटिकल बेस आहे, पण त्यांची जी क्वालिटी आहे मनुष्यबळाची, जी युनिटी, ही त्यांची क्वालिटी आहे. ते एकत्र असतात सगळ्या गोष्टी, कुठल्याही गोष्टी. महत्वाचा मुद्दा मांडला. सगळ्यात युनिटी ही सगळ्यात मोठी क्वालिटी आहे. एका वाक्यात खूप काही सांगून गेलेले आहेत. वा. आणि सिंगापूरमध्ये सर बघितलं तर गव्हर्नमेंट मधली डिसिप्लिन, म्हणजे मला एखादी कंपनी जर फॉर्म करायची असेल तर सिंगापूर मला 3 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो एखादी कंपनी फॉर्म करायला ऑनलाईन. तर या गोष्टीचं तसं बघितलं तर त्याच्या शिक्षण प्रणाली, ई गव्हर्नन्स वरती वर्षानुवर्ष बोलतोच आहोत फक्त, त्याच्यामध्ये इतक्या त्रुटी अजूनही आहेत. पण 3 मिनिटामध्ये सिंगापूर सारख्या देशामध्ये एक कंपनी उभा राहू शकते म्हणजे इच्छाशक्ती आणि एकूण सिस्टीम किती पॉवरफुल आणि किती फास्ट असेल की जे चांगलं होते त्याच्या पाठीशी उभं राहायचं हे सरकारचं धोरण आहे. पण मला सांगा, थायलंडचं सगळ्यात महत्त्वाचा बिझनेस म्हणजे पर्यटन. हो. पण मग याच्या व्यतिरिक्त थायलंड सरकार कोणकोणत्या गोष्टीवरती फोकस करते? तसं बघायला बघितलं लोकांना वाटतं ना, तर GDPचा टोटल रोगला तर इंडियाच्या GDP सारखंच त्यांचं ॲग्रिकल्चर बेस्ड इकॉनॉमी आहे. मग त्याच्यामध्ये रबर जे बनवतं, म्हणजे तुमचे जे टायर्स असतात त्याचं पराती म्हणून जो असतो त्याच्यातून हे निघतं, त्याचा जो लिक्विड निघतं त्याच्यातून ते रबर मोल्ड बनवतात आणि त्याचे टायर्स, मग ब्रिजस्टोन साऱ्या कंपनीज आहेत त्या सगळ्या थायलंड बेस्ड आहेत, कारण रॉ मटेरियल अवेलेबल आहे. केमिकल, एअर कंडिशन पार्ट्समध्ये असतील, तुमची मार्केटिंग ॲड एजन्सीज जे वर्ल्ड रिनाऊंड ॲड एजन्सीज आहेत. त्यामुळे या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये थायलंडचं भरपूर आहे. GDP हा मे बी 10 ते 15% असेल. पण तुम्ही जर भारताशी जर कम्पेअर केला सर, आपला फक्त आपलं 1950 साली 70% पॉप्युलेशन हे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये होतं. आता यावेळी 50% ॲग्रिकल्चरमध्ये आपलं मनुष्यबळ आहे आणि GDP मध्ये त्याचं कन्व्हर्जन बघितलं तर फक्त 16% आहे. त्यामुळे विचार करण्यासारखी पण गोष्ट आहे की कसं कुठल्या पद्धतीनं आपल्याला त्याचा परफॉर्मन्स वाढवता येईल. पण थोडक्यात सर सांगायला गेलं तर थायलंडमध्ये बरेच जेम्स अँड ज्वेलरीज आहेत, एज्युकेशन सेक्टर आहे, टेलिकम्युनिकेशन आहे, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर बेसमध्ये त्यांचे शेतकऱ्यांसाठी जे आर्टिक्राफ्ट्स बनवतात त्याच्यासाठी ओटॉप या नावाखाली मोठं एक वस्तू एक गाव जसे आपल्याकडे होणार तसे त्यांची ओटॉप एक वस्तू एक गाव तशी त्यांच्याही योजना आहेत. आणि त्यांना ट्रेडमध्ये गव्हर्नमेंट खूप मोठा सपोर्ट करतं. तर थोडक्यात सांगायचं झालं तर नुसतं टुरिझम हा एक पार्ट आपल्याला माहित आहे, पण त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे विविधांग आहेत, ज्याच्यामध्ये मूवी मेकिंगसाठी सुद्धा मुंबईचे बरेच मूवी मेकर्स आता थायलंडमध्ये जातात. हॉलिवूडची पण बरेच मूवी मेकर्स आता थायलंडमध्ये येतात. हे नवीन आहे, माहित नव्हतं हे. पण मला सांगा, तुम्ही ह्या सगळ्या परदेशामध्ये फिरत असताना तिथं सहकार चळवळ आहे का, आणि तिथली सहकार चळवळ आणि आपल्याकडची सहकार चळवळ याच्यामध्ये काय साम्य आहे, काय फरक आहे? खरोखर चारू सर, तुम्ही मोठा आणि आत्ताच्या ज्ञानासाठी जो सगळ्यात मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये येतो तुम्ही विचार. नाही, कारण काय आहे की आपण म्हणतो की कोल्हापूर ही सहकाराची पंढरी आहे. महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्थांचं जाळं आहे. आपली संपूर्ण इकॉनॉमी, आपलं राजकारण हे सगळं सहकारावरती अवलंबून आहे. एकीकडं सहकार क्षेत्र आणि राजकारण या दोन भिन्न गोष्टी आहेत असं म्हटलं जातं, पण वास्तविकरित्या सहकार क्षेत्र आणि राजकारण या हातात हात घालून चाललेल्या गोष्टी आहेत हे महाराष्ट्रातही सिद्ध होते.
पण मग परदेशात अशी परिस्थिती काय नेमकी की ज्याच्यामध्ये मुळात अशा पद्धतीची कोऑपरेटिव्ह मुवमेंट तिथे आहे का? 100% तिथं आहे, पण मला अभिमानानं सर सांगावंच वाटतं की भारतामध्ये कोऑपरेटिव्ह मिळवणं तर जास्त आहे. असं बघायला गेलं तर पाश्चात्य देशांमध्ये प्रायव्हेट ओनरशिप किंवा पब्लिक लिस्टेड कंपनीज म्हणजे फक्त प्रॉफिटसाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींचे प्रमाण जास्त आहे. पण त्याच्यामध्ये न्यूझीलंड सारखे असेही देश आहेत ज्याच्यामध्ये फॉन्टेरा सारख्या कंपनी आहेत ज्याच्या जवळपास 30,000 कोटीचा मिल्क डेअरी बेस्ड सभासद ओन कंपनी आहे आणि जवळपास 30% जगातल्या मिल्क डेअरीचा जो पुरवठा आहे ती न्यूझीलंडची 10,500 सभासद करतात. तर असेही आपल्याकडे एक्झाम्पल्स आहेत. पण तीही कोऑपरेटिव्ह बेसिस कोऑपरेटिव्ह न्यूझीलंड मधली डेअरी सगळ्यात जगातली मोठी डेअरी कंपनी मिल्क मधली आहे ती कोऑपरेटिव्ह आहे. आणि तेच मला असं वाटतं की आपल्या याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं सहकाराचं महाराष्ट्रामध्ये ते खरोखर आपल्याकडे आलेलं आहे. पण त्यांचं मनुष्यबळाची एक कॉन्सेप्ट होती की ते कॉर्पोरेट तत्वावर चाललं पाहिजे, व्यापारी तत्वावर ते चाललं पाहिजे. जरी सहकारी असलं तरी त्याचा संपूर्ण कारभार मॅनेजमेंट जी आहे ती प्रोफेशनली चालवली पाहिजे. त्यामुळे सर तुम्ही ज्यामध्ये म्हणला की सहकार आणि राजकारण हे कधीच नव्हतं त्यांच्या मनामध्ये. अगदी बरोबर. सहकार हे व्यापारी तत्वावरच चाललं पाहिजे आणि सहकार असल्यामुळे कसं होतं सर की जी इकोसिस्टीम डेव्हलप झालेली आहे, कुठलाही तुम्ही एक संघ घेतला, समजा गोकुळचं सर तुम्ही उदाहरण नाही घेतलं तर गोकुळमध्ये ग्राहक किती आहे, जवळपास 10 लाख लोकांचा बेस त्याच्यावर त्यांचा चरितार्थ चालतो. त्याच्यामध्ये रूट्स आले, त्याच्यानंतर त्या डेऱ्या आल्या, डेऱ्यामध्ये मापाडी आला, तर त्याची जी एक सहकारामध्ये वाहतूक व्यवस्था आली तर त्याच्यामध्ये एक इकोसिस्टम आले, तिथले कर्मचारी आले, चिलिंग प्लांट मधले असतील किंवा प्रत्यक्ष गोकुळच्या प्लांट मधले कर्मचारी असतील, ही एक प्रचंड मोठी चेन आहे. पण मूळ जो मुद्दा आहे की परदेशामध्ये सहकारी चळवळ जी आहे ही प्रोफेशनली चालवली जाते आणि आपल्याकडे तो प्रोफेशनलिझमचा थोडासा अभाव आहे. पण मग ही परिस्थिती बदलायची असेल तर काय केलं पाहिजे? तुम्ही आता नव्या जनरेशनचे तुम्ही प्रतिनिधी आहात, तुम्ही युथ बँकेमध्ये ज्या पद्धतीनं काम करून दाखवलेलं आहे त्यामुळे सहकारी चळवळीचा एक प्रकारे डोळे उघडतील असं कामगिरी केली आहे. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेवरती निर्बंध घातल्यानंतर ती बँक हळूहळू बंद होणार हे सगळ्यांना आतापर्यंतचं असं चित्र होतं. पण चेतन अरुण नरके यांनी युथ बँकेमध्ये RBIचे निर्बंध आल्यानंतर तिथल्या कारभाराला शिस्त लावली आणि RBIचे निर्बंध उठले. माझ्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, कोल्हापूरसाठी अभिमानाचा मुद्दा आहे की RBI सारख्या देशातल्या अत्यंत शिखर संस्था असलेल्या एका बँकेनं जेव्हा युथ बँकेवरती निर्बंध घातले होते तेव्हा हताश न होता, गळून न जाता किंवा आता वाटच लागली आहे तर मग अजून त्यातनं काय खाता येईल असं न म्हणता त्या बँकेला पुन्हा ऊर्जितावस्थेकडे नेण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्याकडे मी नंतर येणार आहे तुमच्याकडं की ते काय नेमकी तुम्ही जादू केली तिथे. पण मला आता तुम्हाला विचारायचं आहे की सहकारी संस्था चालवण्यासाठी मग तुमच्या दृष्टीनं कोणती पथ्य पाळली गेली पाहिजेत? आता सर तुम्ही जो मागितला की पहिल्यांदा सहकार आणि राजकारण या खूप वेगळ्या गोष्टी आहेत, ते आता समीकरण झाले की ते एकत्र आहे निवडणुकीच्या माध्यमातून असेल, पण सहकार हा व्यापारी तत्वावरच चालला पाहिजे. मी जो इकोसिस्टीमचा जो मुद्दा घेतला त्या इकोसिस्टीम मध्ये फक्त प्रायव्हेट ओनर असेल तर त्याचे कर्मचाऱ्यांचे पगार भागले की फक्त ओनरला त्याचा प्रॉफिट मिळतो. पण सहकारामध्ये पूर्ण सिस्टीम, पूर्ण त्या जिल्ह्याला, पूर्ण त्या राज्याला त्याचा फायदा होतो, कारण थोडे थोडे पैसे वाटून सगळ्यांना ते सगळ्यांचं राहणीमान उंचावतं. त्यामुळं ह्याच्या पुढं ज्यावेळी फंड्सची खूप डिफिकल्टी असते, कारण अशा सिच्युएशन मध्ये करोना किंवा हे सिच्युएशन आले, महापूर आले, त्याच्यामुळे फंड्सची खूप अवेलेबिलिटी कमी आहे. त्यामुळे ह्याच्या पुढचे बिझनेसेस जर आपण कॉर्पोरेट तत्वानं व्यवस्थित राजकारण बाजूला ठेवून चालवले सर तर खरोखरच मला वाटतं की सगळ्यांना, आपल्या लोकांना त्याचा चांगला बेनिफिट मिळेल. कुठलीही संस्था घेतली त्याच्यामध्ये ज्यावेळी सोशल ओनरशिप असते किंवा सहकार तत्वावर ज्यावेळी होतो त्यावेळी पैसे सगळ्यांची रिस्क ही कमी राहते आणि एकत्र काम केल्यामुळे सगळ्यांचा त्यात स्टेक असल्यामुळे सगळे मन लावून त्यात काम करतात. त्यामध्ये तो उत्पादक असेल, तो ग्राहक असेल, तो कर्मचारी असेल, त्याला माहिती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं तर सगळ्यांची घरं चालणार. त्यामुळे मला वाटतं कॉर्पोरेट अप्रोच हा यशवंतराव चव्हाण साहेबांनी बघितला होता, फक्त त्या राजकारण सहकारामुळे आल्यामुळं जो मेन मुद्दा आहे आणि राजकारण अतिरेकी घुसलं आणि मग त्यातून सहकार की स्वाहाकार असं एक नवीन एक वाक्य तयार झालं. मला वाटतं हे खरं तर सहकारी चळवळीसाठी दुर्दैवी आणि मारक गोष्ट आहे. जसं आता चेतन नरके म्हणतायत की सहकारी चळवळ म्हणजे काय, तर केवळ 8-10 लोकांच्या मालकीची संस्था असत नाही, तर त्याच्यामध्ये स्टेक होल्डर जे आहेत त्या सगळ्यांचा त्यामध्ये फायदा असतो, त्या सगळ्यांचा अंकुश असतो. आणि गोकुळ असेल, वारणा असेल, कोणतीही संस्था असू दे, आपल्याकडचे साखर कारखाने असू देत,
आपल्या इथल्या काही ज्या टेक्स्टाईल मिल आहेत त्या असू देत, आपल्याकडे सहकाराचं जाळं प्रचंड मोठं आहे. पण दिवसेंदिवस दुर्दैवानं प्रत्येक ठिकाणी राजकारणाचा अतिरेक होत चाललेला आहे आणि निवडणुकीपुरतं राजकारण न राहता ते आता म्हणजे 5ही वर्ष 60ही महिने राजकारणच करायचं, ही जी काही एक भावना वाढत चालली आहे ती सहकारासाठी मारक आहे. तुम्हाला जो पुढचा प्रश्न विचारला होता तो हाच होता की त्यामुळेच अशा परिस्थितीमध्ये कोणती पथ्य पाळली पाहिजे. त्याच्यामध्ये सर महत्त्वाचं आहे की आपल्या इथं मी सांगितल्याप्रमाणे आपला जो प्लस पॉईंट आहे भारताचा असेल किंवा कोल्हापूरचा असेल, लोकांना खूप ॲम्बिशियस लोक आहेत, लोकांना खूप चांगलं करायचं आहे, मोठं व्हायचं आहे. पण त्याच्यासाठी सर काय होतं की इच्छा आहे, शिक्षण आहे, पण प्रॉपर नेतृत्व कॉर्पोरेट फील्डमधलं किंवा तो ज्याचा एक्सपिरियन्स जो अनुभव आहे तिथं असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तो जर एक्सपिरियन्स नसेल तर आपण भरकडून जातो. त्यामुळं आपण सहकारामध्ये काम करताना सर पहिल्यांदा आपण NGO प्रमाणे काम करून चालत नाही. त्याच्यामध्ये सहकार तत्व व्यापारी तत्वावर काम करून परफॉर्मन्स असतील, त्याचे KPIs म्हणजे की पॅरामीटर इंडिकेटर्स आहेत त्यांना फॉलो करणं, तुमच्या कर्मचाऱ्यांना चांगलं ट्रेनिंग देणं, कस्टमर सर्व्हिस चांगलं देणं, या सगळ्या गोष्टी आहेत. आपला कस्टमर म्हणजे आपला देव आहे, अशा पद्धतीने त्याची वागणूक त्याला दिली पाहिजे. तो आला की त्याला मान सन्मान वाढला पाहिजे. आणि हेच पथ्य मी युथ बँकेचा आपला ज्या विषय त्यावेळी बघितलं, मी युथ बँकेमध्ये खरोखरच सर असं वाटतं की आम्ही कस्टमरला मी शतशः ठेवीदारांना हात जोडून त्यांना आभार त्यांचे मानतो की ते आमच्यासाठी देव आहेत. काय केलं तुम्ही युथ बँकेमध्ये नेमकं? कारण RBIनं जेव्हा निर्बंध लावले होते त्यावेळी सगळ्यांच्याच मनात होतं की आता जशा अनेक बँका बुडल्या तशी आता युथ बँक पण संपणार. पण तुम्ही तिथं चार्ज घेतल्यानंतर पुढच्या आय थिंक एका वर्षामध्ये परिस्थिती बदलली. काय नेमकं तिथं केलं? त्याच्यामध्ये सर युथ बँकेमध्ये फक्त NPA रिकव्हरीचा इश्यू होता मेनली. पण त्याच्यामध्ये आम्ही एकत्र डिसाईड केलं की एकदा रिझर्व्ह बँकचे 35चे नियम लागले की डिटोरिएट होऊन बँक खाली जाते. हे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याला काय महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची उदाहरण आहे. पण मी ज्यावेळी बॅलन्स शीट, मी माझा 20 वर्षाचा अनुभव असल्यामुळे बँकिंग सेक्टरचा अनुभव होता यापूर्वी? बँकिंग सेक्टरचा अनुभव 1 वर्षाचा होता. मी न्यूयॉर्कमध्ये मॉर्गन स्टँगलीमध्ये काम केलं होतं त्यावेळीचं. पण मला ताळेबंद ह्या गोष्टी मला 20 वर्ष केल्यामुळे बघितल्यावर लगेच समजून जातं की कुठं काय आहे आणि कुठं नाही आहे, कशी संस्था बाहेर काढता येते, किती पाण्यामध्ये आहे, किती पाण्याच्या वर आहे, या गोष्टी लगेच 10 मिनिटांमध्ये मला लक्षात येतात. बघितल्यावर मला माहिती होतं की या बँकेमध्ये 1 रुपयाचा पण अफरातफर नाही आहे, सरळ फक्त रिकव्हरीचं करणं आहे. त्यामुळे मी काय केलं, NPA रिकव्हरीची डिसिप्लिन लावली, पट जी असतील. त्यानंतर भाग भांडवल वाढवले. 3 नंबरला गुंतवणूक जे रिटर्न्स असतात, ज्या ठेवी आहेत त्याच्यावरचे रिटर्न्स वाढवले, त्याच्यामुळे प्रॉफिट जास्त वाढवतो, नेटवर्क चांगलं आहे. व्यवस्थापनाचा खर्च 50% साहेब आम्ही तो कमी केला. मग त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा असेल, त्यांनी असेल किंवा भत्ता असेल, सगळं बंद. चहा देखील 2 वर्ष आम्ही स्वतःच्या पैशाने पितो आणि हेच त्याच्या पुढे कंटिन्यू राहील. आणि ठेववरील व्याज आम्ही सर एवढं सगळी सिच्युएशन असताना कर्मचाऱ्यांचा पगार 1 दिवसही थांबलेला नाही आहे. ठेवीदारांचं व्याज कुठेही RBIच्या नियमाप्रमाणे आम्ही प्रत्येकाला दिलेलं आहे. आणि हे सगळ्या गोष्टी करताना सर आम्हाला एकच वाटलं की तुम्ही म्हणल्याप्रमाणे आम्ही हताश झालो नाही. आम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवलं की त्या परिस्थितीचा गैरफायदा पण घेतला नाही. आता बँक बुडतीच आहे तर अजून जेवढं मिळेल तेवढं ओरबाडून घेऊया अशी वृत्ती नसल्यामुळे मुळात इच्छाशक्ती चांगली पाहिजे तर मग सगळं होतं. मला असं वाटतं की चेतन नरकेनी ज्या पद्धतीनं युथ बँकेला पुन्हा एकदा त्याच्या सगळ्या अडचणीतनं दूर करून ते सगळे RBIचे निर्बंध पुन्हा आता हटलेले आहेत. आता RBIचे काही त्याच्यावरती काही निर्बंध आहेत का? थोडे आहेत. आता टप्प्याटप्प्यानं सगळ्या लोन्स वगैरे सुरू केल्या, टप्प्याटप्प्यानं गोष्टी ते क्लिअरलीच करतात. नंतर बँकेना मॉनिटर पण ते 15 दिवसांना ठेवतात. आणि सर ह्याच्यामध्ये आम्ही कसं केलेलं आहे, ज्यावेळी हे सगळ्या गोष्टी केल्या RBIने आम्हाला एवढी मदत केली सर याच्यामध्ये की त्यांना आमची इच्छाशक्ती दिसली आणि ते म्हणले की महाराष्ट्रातली ही पहिली तुमची बँक असणार आहे, सहकारामध्ये मराठी लोकांची बँक त्यांनी आयुष्यात परत वरती आलेली बघितलेली नाही. आणि त्यांना ज्यावेळी हे दिसलं आणि आम्ही जो अप्रोच सर घेतला, जसं आम्ही ठेवीदार आमचा देव मानतो तसा कर्जदारी आम्ही आमचा त्यांना देव मानतो. रिझन काय, आपण कर्ज म्हणलं की थोडं आपण म्हणतो की मी पैसे दिलेत त्याला, त्याचं कर्ज दिलंय, त्याचं नाही, तो आमच्यासाठी देवच आहे. पण आम्ही ज्यावेळी एखादी कर्जबाकी थकली असेल तर त्याला आम्ही पेस्टर नाही केलं सर. त्याला आम्ही विचार केला की तुझी काय अडचण आहे, तुझ्या व्यवहारात कुठं लॉस होते, तर आम्ही त्याला काउन्सिलिंग केलं की तुझा व्यवहार कसा वाचेल. आणि अशा म्युच्युअल विन विन सिच्युएशन क्रिएट केली. काय काय लोकांचे व्यवहार डुबत असलेले आम्ही त्याला काउन्सिलिंग करून तो धंदे वाचवले आणि त्याच्यातून त्यांना पैसे अवेलेबल करून दिले. त्यामुळे ते आज देखील ते जे कर्जदारांच्या जप्ती एखाद्या दुसऱ्या होतात, पण अशा पद्धतीनं आम्ही वातावरण क्रिएट केलं की त्यांना पूर्ण काउन्सिलिंग करून पूर्णपणे त्यांच्या धंद्यामध्ये त्यांना सक्सेसफुल बनवलं आणि ते पैसे बँकेला भरून घेतले. त्यामुळे आम्हाला ते कर्जदारांचे जे पैसे झाले ते आम्हाला लाईफ लॉग आमच्या कुटुंबामधलं एक पार्ट अगदी. म्हणजे एरवी मला असं वाटतं की सरकारी बँका असू देत किंवा खाजगी बँका असू देत,
कर्जदाराला त्या एक प्रकारे त्याच्यावरती उपकार केले अशा पद्धतीचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. पण चेतन नरके म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की जर कर्जदार आहे म्हणून बँकेला उत्पन्न मिळते, तोही आपल्याच परिवारातला एक घटक आहे आणि जर त्याचं कल्याण झालं, त्याचं भलं झालं तर तो बँकेचे रिपेमेंट वेळेत करू शकेल. त्यामुळे त्याला सक्षम करण्याकडे सुद्धा त्यांचा भर होता. मला वाटतं थोडंसं नेहमीच्या चौकटीच्या बाहेर जाऊन बँकिंग इंडस्ट्रीतला हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे की जो सहकारी चळवळीने दिला एक प्रकारे की आपण सगळेजण मिळून हे करायचे, ही मूळ भावना सहकार देतो. 100%. आणि तो अतिशय महत्त्वाचा विचार सहकार चळवळीतला त्यांनी प्रत्यक्षात कृतीत आणलेला आहे. मला सांगा, युथ बँकेसाठी भविष्यात काय योजना आहेत का तुमच्या? सर आता आणखी एक फक्त मला पॉईंट सांगावं लागेल की कुठलीही संस्था चालवणार सर, आपण ही एक मनुष्य आहोत, आपल्यालाही भावना आहेत. या गोष्टी आम्ही विसरलो नाही. जरी आमच्यावर प्रेशर आलं, कुठलंही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर एक ठाम नेतृत्व लागतं. आता मी म्हणू शकत नाही की माझं ठाम नेतृत्व युथ बँकेला मिळालं, पण मी ठाम होतो की कुठल्याही याच्यामध्ये प्रेशर मला जरी आलं त्या काळामध्ये ते मी पास करून चालत नव्हतं. त्या काळामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांचा सपोर्ट मिळाला का तुम्हाला? 100% कर्मचाऱ्यांचा मिळाला, ठेवीदारांचा तर अतिशय चांगला मिळाला. जे डायरेक्टली सभासद नव्हते, हितचिंतकांचाही गेला. काही लोक तर मी सर तुम्हाला सांगतो, जयसिंगपूर सारख्या ठिकाणी बापू सारखे लोक जे आहेत ते स्वतः येऊन बसले आणि ठेवीदारांना आमच्यासाठी कन्व्हिन्स केलं. कारण या लोकांनी युथ बँकेकडे एक बँक म्हणून बघितलं नाही तर एक कुटुंब म्हणून सर त्यांनी बघितलं. आणि युथ बँकेचा हा पहिलाच मूलभूत आहे की माणुसकी, कस्टमर सर्व्हिस, कस्टमर आमचा देव आहे, या पद्धतीनंच तो आमचा मालक आहे आणि त्याला जेवढं आम्ही त्याला सोय देता येईल तेवढी आमच्या पूर्ण प्रयत्न केले. आणि हाच गुणधर्मामुळं युथ बँक एक कुटुंब असल्यामुळं लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिले. आणि सर आज देखील लोकांनी आम्हाला मदत करतात. आणि पहिल्याच दिवशी सर 2 कोटीच्या ठेवी लोकांनी ठेवल्या. क्या बात आहे. एवढे लोकांचे आमच्यावर आशीर्वाद आहेत सर. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे हेच आम्ही कंटिन्यू माणुसकी आणि कस्टमर सर्व्हिस हाच बेस ठेवून आम्ही आता फ्युचरमध्ये पूर्णपणे बँक डिजिटलाइज म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. समजा एखाद्याला सर तुम्हाला युथ बँकेमध्ये येऊन एखादं काम करायचं आहे तर त्याने एक फोन नंबर दिलेला आहे, डायल करायचा, तुमचं काम किती आणि किती वाजता यावं म्हणजे तुम्हाला लाईनमध्ये थांबायला लागणार नाही. तुमच्या वेळेचं महत्त्व आम्हाला आहे, ती टेक्नॉलॉजी बेस यूज करतो. डिजिटलायझेशन करून आम्ही ऑनलाईन तुमचं अकाउंट ओपन करता येईल अशा पद्धतीने आमचे प्रयत्न आता प्लॅटफॉर्मवर सुरू आहेत. 2 नंबरला सर आम्ही नवीन प्रोडक्ट्स लोकांच्या इनपुट्स घेतोय आणि नवीन प्रोडक्ट्स काय करता येतील. समजा सोनं तारण असेल किंवा एज्युकेशनल लोन्स असतील, मायक्रो फायनान्सिंग असेल, रुरल डेव्हलपमेंटसाठी काय प्रोजेक्ट्स असेल तर त्याच्यासाठी बँकेला सिक्युअर ठेवून त्यांना चांगली डील देऊन कशा पद्धतीने त्यांना त्यांच्या पैशावर चांगले रिटर्न्स देता येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यानंतर मेन म्हणजे सर आम्ही काय करतोय की वन स्टॉप शॉप ही कॉन्सेप्ट मी आता युथ बँकेमध्ये आणतोय. वन स्टॉप शॉप म्हणजे काय सर, एखादा समजा जर तुम्ही बिल्डर आहात, तुम्ही आमच्याकडे लोन घ्यायला आला आहात तर आम्ही विचार करताना नेहमी असं करतो की तुम्हाला ते विकलंय तुमचं कन्स्ट्रक्शन झालेलं वर्क तरच तुम्ही आमच्याकडे पैसे भरू शकता. तर आम्ही त्यांना क्लायंट्स पण आणून देणं ही बँकेनं त्याच्यामध्ये आम्ही घेतलेलं आहे. म्हणजे लक्षात येतं की तुम्ही ज्यावेळी आमच्याकडून पैसे घेता त्यावेळी आम्हाला हमी पाहिजे ना, म्हणून तुमच्या हमीसाठी आम्ही परत एकदा इथं माणुसकी ही ठेवून प्रोफेशनलिझम मेंटेन करून विन विन सिच्युएशन आम्ही क्रिएट करून त्यांना ते काउन्सिल देतो. एखादा एंटरप्रेन्युअर असेल, त्याला चहाची गाडी टाकायचं आहे किंवा स्टेशनरीचं दुकान टाकायचं आहे तर आम्ही त्याच्यासाठी काउन्सिलर ठेवणार आहे ज्याच्यामुळे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट्स, कॅश प्रोजेक्शन म्हणजे काय असतं, तुमचा महिन्याचा खर्च फिक्स कॉस्ट किती आहे, व्हेरिएबल कॉस्ट किती आहे, म्हणजे तुम्ही किती कर्ज घेतलं पाहिजे आणि तुम्हाला किती सोसवतं, म्हणजे त्याच्या सक्सेसमध्ये आमचा सक्सेस आहे हे मला पूर्णपणे माहिती आहे. म्हणून निव्वळ मी माझा फायदा बघणार, समोरच्या कस्टमरची वाट लागली तरी चालेल असा अप्रोच ठेवून चालणार नाही आहे. आणि हे चेतन नरके यांनी आता इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली आहे. मला वाटतं खूप रिव्होल्युशनरी विचार आहे की ज्याच्यामध्ये मी बिझनेस मला वाढवायचा आहे, मला प्रोफेशनली माझी बँक चालवायची आहे, पण त्याच वेळेला बँकेच्या कस्टमरला अधिक सक्षम केलं तर माझी बँक चांगली चालणार आहे. हा जो विचार आहे महत्त्वाचा आहे. मला तुम्हाला अत्यंत परखड प्रश्न विचारायचा आहे. हो सर. तुमचं पूर्ण नाव चेतन अरुण नरके आहे. तुम्ही गोकुळच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार आहात. हे सगळं बाजूला ठेवा अत्यंत प्रामाणिकपणाने. मला एकच विचारायचं आहे की महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीतले मायनस पॉईंट काय वाटतात आणि प्लस पॉईंट काय वाटतात? तुम्हाला सर सांगितलं तर म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही सहकारामध्ये बघितलं, एक म्हणजे सर त्याच्यामध्ये जो मेन हेतू होता व्यापाराचा तोच मागं पडतो आणि राजकारणाने त्याला ओव्हरलुक केलेला आहे, एक मला वाटतं. दुसरं मला असं वाटतं की जे शासनाचे काय काय वेळी नियम असतात, सबसिडीज असतात, त्याला खूप वेळ लागतो. मला असं वाटतं की ज्यावेळी इंटरस्टेट प्लॅनिंग किंवा जे करावं लागतं दुधाचं असेल किंवा कुठल्याही गोष्टीचं, तर त्याच्यामध्ये आपली डिमांड आणि सप्लाय किती आहे सर
याचं जर गव्हर्नमेंट आणि कोऑपरेटिव्ह सेक्टरने किंवा प्रायव्हेट सेक्टरने एकत्र येऊन प्लॅनिंग केलं तर कुठली भाजी लावावी, तुमचं भौगोलिक तुमचं ॲटमॉस्फिअर कसं आहे, किती दूध वापरावं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता जर दुधाचाच विषय जर तुम्ही काढला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये दरडोई साधारणपणे 289 ग्रॅम पर डे आपलं दुधाचं हे उत्पादन आहे. कोल्हापूरचं जवळपास 489 आहे आणि भारताचं जवळपास 359 पर्यंत आहे. तर आपल्याला जर संघ आपल्या गोकुळसारखा जर वाढवायचा असेल तर आपल्याला उत्पादन वाढवलं पाहिजे. बरोबर. आणि त्यामुळे या गोष्टीमध्ये राजकारण कुठं येऊ नये, ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. पण मग उत्पादन वाढवायचं असेल तर मग मल्टी स्टेट करावं लागेल. मग मल्टी स्टेटला पुन्हा विरोध होतो, पुन्हा राजकारण सुरू होतो. मग अशा वेळेला या मुद्द्याकडे राजकारण म्हणून बघण्यापेक्षा एकूण त्या संघाच्या प्रगतीचा टप्पा म्हणून बघितला पाहिजे. पण तसं होत नाही दुर्दैवानं. आणि आता सुद्धा आपण जे बोलतोय हे अनेकांना वाटेल की आपण पॉलिटिकली बोलतोय का, तसं नाहीये. आपण जे बोलतोय हे अत्यंत परखडपणानं तटस्थपणानं बोलतोय. मला सांगा, ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षामध्ये अनेक सहकारी बँका रसातळाला गेल्या, बंद पडल्या, मर्ज झाल्या, पतसंस्थांची तर वाट लागली. म्हणजे व्यावसायिक आणि प्रशासक हे शब्द आधी माहीत नव्हते, पण या सहकारी चळवळीनं दिलेले हे दोन शब्द आहेत, व्यावसायिक आणि प्रशासक, जे अत्यंत दुर्दैवी आहेत. अनेक चांगल्या चांगल्या पतसंस्था मोडून खाल्ल्या. तशीच बँकांची परिस्थिती आहे. याच्यामध्ये त्या संचालक मंडळाचा दोष असत नाही? कसं आहे सर की त्याच्यामध्ये बरेच कोऑपरेटिव्ह म्हणले की त्याला बरेच त्याला पार्ट्स आहेत. त्याच्यामध्ये ग्राहक आला, त्याच्यामध्ये उत्पादक आला, त्याच्यामध्ये कर्मचारी आले, त्याच्यामध्ये डायरेक्टर बोर्ड, आणि एवढे मुवमेंट्स डायनॅमिक असतात. पण तुम्ही जर विकास जर बघितला, गोकुळचं एक्झाम्पल घेतलं तर आज गोकुळ एवढा 2500 कोटीवर होऊ शकला. त्याच्यामध्ये नरके साहेबांनी घटना लिहून त्याला प्रॉपर त्याला डिसिप्लिन आणि स्टँडर्ड्स मेंटेन केले असतील. पण आज फाउंडेशन इतकं पक्का आहे, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एवढं चांगलं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला जो लागतो तो डिसिप्लिन व्यापारी तत्वामुळे ठेवल्यामुळं तो आज मेंटेन होऊ शकला. त्याच्यामुळे आता लॉन्चिंग पॅड, समजा तुम्हाला 2500 कोटीचा संघ 5000 10,000 कोटीवर न्यायचा असेल तर ते लॉन्चिंग पॅड आहे. पण खरोखरच वाखाणण्यासारखे की डायरेक्टर बोर्डाचा डिसिजन्स किती महत्वाचा असतो हे एका संस्थेच्या तुम्हाला दिलेल्या उत्पादन तुम्हाला कळू शकते. उदाहरण आहे म्हणजे शेतकरी संघ देखील बनवू शकता सर काय होता आशिया खंडातला आणि आज त्याची परिस्थिती काय. पण थोडक्यात सांगायचं सर तर सगळ्यांनी जर एकत्र विचार केला आणि चांगला विकासाचा विचार याच्यामध्ये उद्देश ठेवून केला, स्वतःचा स्वार्थ जर बाजूला ठेवून खरोखरच सहकारी यशवंतरावांनी सांगितल्याप्रमाणे ते जर त्यांनी जो उद्देश व्यापारी तत्वा करून सगळ्यांना शेतकरी मोठा झाला पाहिजे, उत्पादक मोठा झाला पाहिजे, हे जर तत्व समोर ठेवून सगळ्या स्टेक होल्डरने एकत्र काम केलं, स्वार्थ स्वतःचा बाजूला ठेवला, सहकारामध्ये कॉर्पोरेटचे रूल्स आणून स्टँडर्ड मेंटेन करून कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित परफॉर्मन्स ओरिएंटेड काम करून, हा माझा आहे म्हणून तुला आज सुट्टी, हा तुमचा आहे म्हणून त्याला डबल काम, किंवा निवडणुकीच्या वेळेला हा प्रचाराला गेलाय तर इकडे प्रेझेंटी लागलेली आहे, किंवा त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या काळामध्ये वापरून घ्यायचं, मूळ संस्थेचं काम थांबलं तरी चालेल, असे प्रकार होता कामा नये. तुम्ही आता बोलताना आपण गोकुळचा एक उदाहरण म्हणून ह्याच्यात सगळ्याचा वापर करतोय, पण मला त्याचाच अनुषंगाने मला विचारायचंय, तुम्ही न्यूझीलंड मधली जी डेअरी म्हटलं त्याचं साधारणपणे रोजचं संकलन दुधाचं किती आहे? आता सर तसं बघायला गेलं तर आपलं भारताचं जे आहे ते 187 मिलियन मेट्रिक टन आहे. जगाचं जे आहे ते 852 मिलियन मेट्रिक टनचं उत्पादन आहे जगातलं दुधाचं उत्पादन. आणि आता गोकुळचं साधारणपणे रोजचं 12 ते 14 लाख लिटर आहे. हो बरोबर आहे. म्हणजे आपण तुलना जर जागतिक पातळीवर करायची असेल तर गोकुळला अजून वाढण्यासाठी प्रचंड स्कोप आहे. तुम्ही जर सर केगर रेट जर बघितले, आता मला वाटतं भारतातल्या डेअरी इंडस्ट्रीला सोनेरी दिवस आहेत. रिझन तुम्हाला सर सांगतो, आता जर तुम्ही जर ओव्हरऑल ग्रोथ रेट सर बघितले मिल्क इंडस्ट्रीचे तर देश सगळ्या जगाचे 1.9% आहे आणि आपला भारतातला 3.7% केगर रेट आहे, कंपाऊंडेड तुमची ग्रोथ जी आहे. त्यामुळं आता आपलं पॉप्युलेशन जास्त असल्यामुळं डोमेस्टिक कन्झम्पशनच एवढं आहे आणि प्लस नवीन जे कॉन्सेप्ट येत आहेत A2 मिल्कचे, जे आपली बफेलो मिल्क आणि जे काऊ मिल्क आहे, जवळपास 85% जगातलं मिल्क हे काऊ आहे, 15% बफेलो आहे आणि 90% बफेलो मिल्क हे भारतातून येतं. आणि A2 मिल्कचे जे आहे, A2 मिल्क म्हणजे त्याच्यामध्ये BCM7 बीटा केसोमॉर्फिन 7 म्हणून एक असतं, ज्याच्यामुळे लहान मुलांना डायबिटीस आणि या गोष्टी होतात. ते आपल्या इंडियन ब्रीडमध्ये नाही आहे. त्यामुळे त्यासारखे जे आपण A2 मिल्कवर जर फोकस करून त्याचं वेगळं जर तुम्ही हे केलं तर त्या प्रमाणात चांगलं होऊ शकतं, जे न्यूझीलंडमध्ये नाही आहे. न्यूझीलंडमध्ये A1 टाईप मिल्क आहे, जे नॉर्मल दूध आहे, ज्याच्यामुळं तुम्हाला डायबिटीस
कॅन्सर ह्यासारखे रोग होऊ शकतात पोटेन्शियली. अच्छा. त्यामुळे ओव्हरऑल जर बघितलं तर म्हणजे भारताच्या डेअरी इंडस्ट्रीला अधिक स्कोप आहे. 100% सर. पण मग मला सांगा, आता तुम्ही एवढ्या सगळ्या देश विदेशातल्या अनेक डेअरींशी रिलेटेड काम केलं आहे, त्यांच्याशी कन्सर्न आहात, त्यांच्याशी काही ना काही पद्धतीनं जोडले गेलेले आहात, तर मग त्याचा गोकुळला काय फायदा होऊ शकतो का? किंवा गोकुळ म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या मिल्क इंडस्ट्रीला काही फायदा होऊ शकतो का? आणि तो कसा होईल? काय केलं पाहिजे त्यासाठी? आता त्याच्यामध्ये सर आपण ओव्हरऑल बघितलं तर जर पोर्टफोलिओ जो आहे आतापर्यंत आपण लूज मिल्कवर जास्त फोकस ठेवतो किंवा आता त्याच्यामध्ये बरेच पोर्टफोलिओ मिल्कमध्ये त्याच्यामध्ये पनीर आहे, तूप आहे, मिल्क आहे, फ्लेवर्ड मिल्क आहे, बटर आहे, बटर मिल्क आहे, या सगळ्यामध्ये आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट उत्पादन म्हणून आपण दुग्ध आणि व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये व्हे प्रोटीन्स आलं, जे आता नवीन कोरोनामुळे जो ट्रेंड आला की सगळ्यांनी फिट झालं पाहिजे, प्रोटीन इनटेक वाढला पाहिजे, तर व्हे प्रोटीन, बेबी मिल्क पावडर, चॉकलेट्स, म्हणजे आपण अमूलनं जसं बनवलं तसे चॉकलेट्स, आणि अशा बऱ्याच व्हॅल्यू ॲडेड गोष्टी जर आपण केलं, चीज, या गोष्टी जर बघितलं तर त्याचा जो मार्जिन इम्प्रुव्हमेंट आहे, लूज मिल्क वेअरला तुम्हाला एक 5% मार्जिन असतं, पण तुम्ही जर हे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट गेला त्याला थोडासा कॅश रिटर्नला वेळ लागतो, कारण ते प्रोसेसिंग, विकणं, मार्केटिंग, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला हे इश्यू येतो कॅश कन्व्हर्जन. प्रॉफिट जास्त, त्याच्यामध्ये प्रॉफिट ते 35 ते 40% प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे खरोखरच तुम्हाला जर प्रॉफिटेबिलिटी बिझनेसची वाढवायची असेल, नुसता टर्नओव्हर वाढवून चालत नाही, तर मार्जिनल प्रोडक्ट्स तुमचे पण वाढवावे लागतात. आणि महत्वाची सहकारामध्ये सर आता गोष्ट लॅकिंग जी आहे, जी न्यूझीलंडच्या फाउंडरनं केलेली आहे, ती म्हणजे ॲब्सोल्यूट फॅन्टॅस्टिक वर्ल्ड क्लास मार्केटिंग. आपला प्रोडक्ट कसा चांगला आहे, कशा पद्धतीनं कुठल्या पॅकमध्ये ठेवला पाहिजे, कुठल्या स्टोअरमध्ये विकला पाहिजे, किती किमतीला पाहिजे, कशा पद्धतीने त्याचे हेल्थ बेनिफिट पाहिजेत, कुठल्या प्रकारचे सर्टिफिकेशन्स पाहिजेत, ऑर्गॅनिक, नॉन ऑर्गॅनिक, स्किम मिल्क, आपलं नॉर्मल मिल्कमध्ये फुल फॅट क्रीम, UHT मिल्क, फोर्टिफाईड कॅल्शियम मिल्क, त्याच्यानंतर स्किम मिल्क 1%, 0%, 2%, या ज्या गोष्टी आहेत त्याला प्रॉपरली लोकांच्या समोर छान पॅकेजिंगमध्ये प्रेझेंट करावं लागतं. आणि हा महत्त्वाचा भाग सहकारामध्ये मिसिंग आहे भारताच्या. पण तोच भाग कुठल्याही बाहेरच्या युरोपियन देशामध्ये किंवा पॅसिफिक देशांमध्ये तुम्ही गेला तर तो प्रॉमिनंटली विचार करून केला जातो. पण अमूल किंवा महानंद यासारखे जे आज आपल्या देशातले मोठे प्रॉडक्ट आहेत, तेही कोऑपरेटिव्ह मुवमेंट मधलेच आहेत? ॲब्सोल्युटली आहेत सर. पण मग त्यांच्याशी गोकुळची कधी तुलना करता का तुम्ही, मी एक अभ्यासक म्हणून? मी ऍक्च्युली कसं आहे की ती अमूल ही शिखर संस्था आहे आणि गोकुळ सारखे जवळपास 30 संघ त्यांच्या पोटात आहेत. त्यामुळं तुम्ही त्यांचं वेज ऑफ वर्किंग वर कम्पेअर करू शकता. काय काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी मी अरुण नरके साहेबांशी एकदा अशाच गप्पा मारत होतो, त्यावेळी ते म्हणत होते मला की गोकुळ पुढे सगळ्यात मोठं चॅलेंज कोणाचं असेल तर अमूल सारख्या कंपनीला टक्कर देण्याचं. पण ही अशी टक्कर देण्याचं सामर्थ्य आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या, सांगली जिल्ह्यातल्या, म्हणजे महाराष्ट्रातल्या जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या सहकारी संस्थांमध्ये पण तेवढं पोटेन्शियल आहे का? 100% पोटेन्शियल. आपले कर्मचारी कर्तबगार आहेत, आपला उत्पादक जीव तोडून काम करतो, आपला शेतकरी जीव तोडून काम करतो आणि दुधाची उत्पादन वाढवतो. मला असं वाटतं की जे आता आपण जे बघतोय की गोकुळचं फाउंडेशन जे आहे ते खरोखरच अमूलला टक्कर देण्यासारखं आहे. डायरेक्टली कम्पॅरिझन होऊ शकत नाही, कारण अमूलचं डेली मिल्क कलेक्शन 2,84,00,000 लिटर आहे, वर्षे 14 लाख आपलं गोकुळ. त्यामुळे कम्पेअर करू शकत नाही. पण ज्या पद्धतीनं तो प्रोफेशनली रन केला जातो, ज्यावेळी त्याचा ऍड असताना टेस्ट ऑफ इंडिया येते, त्यांनी जो पोझिशनिंग आहे मार्केटिंगमध्ये अमूलचं, ते आपल्याला करता आलं तर आपण एक ठराविक सेगमेंट्स मध्ये, आता आपल्याला बफेलो मिल्क मध्ये आपण तुमच्यासारखे जर संचालक तिथं आले तर गोकुळ पण तसं करू शकेल की? ॲब्सोल्युटली सर. त्याच्याकडे जर एक प्रोफेशनलिझम न बघितलं, त्याच्यातला राजकारणाचा भाग बाजूला ठेवला, तर गोकुळ ही आज एवढी मोठी संस्था का बनलेली आहे? म्हणजे नेहमी सगळ्या बातम्यांमध्ये असतं की कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचं अर्थकारण ज्याच्यावरती अवलंबून आहे, हे सगळेजण मान्य करतायत. म्हणजे गोकुळ सारखी संस्था ही ग्रामीण भागातलं अर्थकारण सांभाळतीये, हजारो कुटुंबांना स्थिरस्थावरता देतीये, हे मान्य आहे. मग गोकुळ या संस्थेकडे फक्त राजकारणातूनच का बघितलं जातं, या प्रश्नाचं उत्तर जर या जिल्ह्यातल्या थोर नेत्यांनी दिलं तर फार उपयोगी होईल. कारण राजकारण एका बाजूला आणि गोकुळ सारखी सहकारी संस्था टिकणं, वाढणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आज गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण हे बोलत नाहीये, तर सहकारी चळवळीचा एकूण आढावा घेत असताना गोकुळचं उदाहरण द्यावं लागतं. याच्यातच गोकुळचं यश आहे. म्हणजे एखादी संस्था जेव्हा ती टॉपला येते
त्याचवेळी त्याच्यावरती मी म्हणतो ना की ज्या झाडाला आंबे असतात त्यालाच दगड मारला जातो, हा. ज्याला आंबे नसतात त्याला दगड मारला जात नाही. हो. तसं आज गोकुळनं ती एक पोझिशन मिळवलेली आहे. हो. पण मग ही पोझिशन टिकवायची असेल, वाढवायची असेल तर तुमच्या डोक्यात काही प्लॅन आहेत का? 100% सर. मी 5 वर्षाचा आराखडाही बनवून ठेवलेला आहे. जवळपास मी आता गोकुळने आता डायरेक्टर बोर्डने खूप चांगलं काम केलेलं आहे याच्यामध्ये. गोकुळचे जे प्रेझेंट सत्तारूढ आहेत त्यांनी टेट्रा पॅक आता गोकुळचं बनवलं आहे. थोडं आपण लेट मार्केटमध्ये आहोत, पण गोकुळच्या दुधाची क्वालिटी ॲज कम्पेअर्ड टू अदर जे ब्रँड्स आहेत त्याच्यापेक्षा खरोखरच चांगली आहे. तर मला असं वाटतं की आता ऑलरेडी आपण याच्यामध्ये मी जवळपास 1-2 दुबईच्या ऑर्डर ऑलरेडी माझ्या कॉन्टॅक्ट्समधून मी गोकुळला मी टच करून दिलेले आहेत. फक्त त्याचे कस्टम क्लिअरन्सेस वगैरे सुरू आहेत. मला वाटतं एक लवकरात लवकर ज्यावेळी होईल हे मलेशियामध्ये म्हणा, इंडोनेशियामध्ये म्हणा, साऊथ ईस्ट एशियामध्ये माझे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना मी जोडून दिले आणि खरोखरच लोकांना त्याचे सॅम्पल्स आवडलेले आहेत. आणि मी एक मराठी मुलगा या कोल्हापूर विभागातला, मला एवढा अभिमान आहे की माझ्यामुळे जर काय होत असेल आणि तुम्हालाच काय आम्हाला पण अभिमान आहे. आणि मी पुन्हा म्हणतो असं की आपलं राजकारण गेलं चुलीत. जर गोकुळचे प्रॉडक्ट इंटरनॅशनल लेवलला तिथले स्टँडर्ड्सनुसार जर ते ॲप्रिसिएट होत असतील तर मला वाटतं हे ॲप्रिसिएशन चेतन नरके आणि गोकुळसाठी असेल. मग ते संचालक मंडळ कोण आहे काय हा भाग अलहिदा, पण कोल्हापूर जिल्ह्यातली एक सहकारी संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्वतःला सिद्ध करते हे नक्कीच अभिमानास्पद आहे. हो सर, हो सर. आणि सर एक मला महत्त्वाचा मुद्दा, मी ज्यावेळी आता मी उमेदवार आहे असं तुम्ही म्हटलं, मी ज्यावेळी भेटतो सगळ्या ठरावधारकांना त्यावेळी खरोखरच वाटतं की ती मी बघतो एक 80-85 वर्षाची आजी असते जी गोठा साफ करत असते. घरातली स्त्री सगळं म्हशी धुणं हे करणं, सकाळी तिचा जो नवरा असतो तो जाणं घरात वैरण आणणं, आणि किती काबाड कष्ट त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे आणखी ऊर्जा मिळते की आपल्या कोल्हापुरात, मी त्यातला उमेदवार म्हणून बोलत नाही, पण एक संस्था चांगली आहे, त्याचे प्रोडक्ट्स चांगले वाखाणण्यासारखे आहेत आणि ते जावेत आणि त्या उत्पादकाला चांगला भाव मिळावा, त्याचं नाव व्हावं, त्याला वाटावं की माझं आज दूध अमेरिकेमध्ये जाते, माझं आज दूध न्यूझीलंडमध्ये जाते, माझं आज दूध नॅशनल लेवलला गुजरातमध्ये जाते, दिल्लीमध्ये जाते. प्रत्येकाला अभिमान वाटेल, प्राऊड फिलिंग. आणि या पार्टमध्ये तुम्ही एक प्रोसेसमधली एक साखळीतला एक तुकडा आहात आणि ते तुम्ही करायला ते एक अभिमान जो असतो तो खरोखरच सर मला वाटतं की या क्षणी मला व्यक्त करायला वाटतं. तुम्ही आता बोलताना एक मुद्दा म्हटलात की मी या गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्तानं सभासदांना भेटायला जातोय. एकीकडं कोरोनाचं संकट वाढते, हो, त्यावेळेला गोकुळची निवडणूक होणारच, घ्यायचीच, अशा पद्धतीचं एक चित्र आहे. आता ते अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आहे. आपण आता हा एपिसोड रिलीज करतोय तोपर्यंत न्यायालयाचा निकाल पण आलेला असेल. पण मग तुम्ही जेव्हा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं फिरताय त्यावेळेला कोरोनाचा मुद्दा प्रचारात अडवा येत नाही? मला असं सर वाटतं की याच्यामध्ये शासन, आपले मंत्री सगळे याच्यामध्ये लोकांचा विचार करतायत अशी माझी एक भावना आहे. कारण प्रत्येकालाच लोकांसाठी काम करायचं आहे. तर याच्यामध्ये जे न्यायालय निर्णय देईल किंवा याच्यामध्ये आम्ही जेवढे प्रिकॉशन्स पाळू शकतो तेवढं पाळू शकतो, ते आम्ही करणारच. सगळ्या लोकांना प्रिकॉशन आम्ही पाळायची मदत करणार, ते करणार. पण याच्यामध्ये जो निर्णय जो असेल तो कोर्टाचा असेल, त्याच्यामध्ये माझं बोलणं चुकीचं ठरेल. आणि मला वाटतं आत्ता आपण हा एपिसोड रिलीज करतोय तोपर्यंत न्यायालयाचा, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला असेल. त्यामुळे न्यायालयाच्या निकालानुसार जे काय होईल ते होईल. तथापि आता पुन्हा मूळ मुद्द्याकडे जाऊया, सहकार चळवळीबद्दल. सहकार चळवळीत काम करत असताना तुम्ही नव्या पिढीचं नेतृत्व करताय किंवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमच्याकडे आम्ही बघतोय. अशा वेळेला तुम्ही नव्या जनरेशनला सहकार चळवळीत काम करण्यासाठी इच्छुक असलेल्यांना काय सांगाल? सर याच्यामध्ये नेहमी लोक नेहमी म्हणतात की कोऑपरेटिव्ह मध्ये काम करणं आणि प्रायव्हेट मध्ये काम करणं, लोकांचा अप्रोच हा वेगळा असतो. काय होतं, अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर सहकारी चळवळीमध्ये, सहकारी संस्थांमध्ये काम करायचं म्हणजे कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्यांच्या अंडर काम करायचं, ते सांगतील त्यांच्या तालावर नाचायचं, अशी आपल्याकडे एक पद्धत बनलेली आहे. आणि त्याला आपल्याकडच्या राजकीय नेत्यांमुळेच ही पद्धत बनलेली आहे. म्हणजे सहकारी चळवळीत काम केल्यानंतर त्या निवडणुकीच्या वेळेला त्या नेत्यांसाठी राबायचं, मग त्यावेळेला आपण जे आपलं मूळ काम आहे ते बाजूला ठेवलं तरी चालेल आणि नेत्यांना खुश ठेवायचं. ते म्हणतील त्याला होयला होय करत जायचं, म्हणजे मग चांगलं. ही जी काही एक सहकारी चळवळीत काम करणाऱ्यांबद्दल बघण्याची दृष्टी आहे ती बदलायला पाहिजे का नको? 100% सर, तुम्ही त्याचं निम्म उत्तर मला आता दिलेलंच आहे. मी फक्त एवढंच म्हणतो की कशाही पद्धतीची ऑर्गनायझेशन असू दे, प्रायव्हेट असू दे, कोऑपरेटिव्ह असू दे, पब्लिक लिमिटेड असू दे,
त्याच्यामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यांना काम करताना लक्षात घ्यावं की त्याच्यातून त्याला त्याची भाजी भाकरी मिळते. त्यावेळी जो प्रोडक्ट बनवतो तो कुणाला तरी आपण देतोय, फूड प्रोडक्ट असेल किंवा काही असेल तो तो लोक कन्झ्युम करतात. तर त्याची क्वालिटी, त्याची सेफ्टी, एक मनामध्ये त्याचा अभिमान पाहिजे. तो मला वाटतं नव्या पिढीला मला सांगायला की 4 गोष्टी, त्यातला एक म्हणजे तुम्ही जिथं काम कराल ते पूर्ण प्रामाणिकपणे, डेडिकेशनने, त्या संस्थेला प्रामाणिक राहून, लोकांनी हायर केले त्यांना नाही तर त्या संस्थेला प्रामाणिक राहून. पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा, ज्यांनी हायर केले, ज्यांनी नोकरी दिली आहे, केवळ त्यांच्याशी प्रामाणिक न राहता ज्या संस्थेत काम करतोय त्या संस्थेशी प्रामाणिक काम केलं पाहिजे. 100% आणि त्या प्रमाणात ते प्रोडक्ट आणि त्याचा अभिमान पाहिजे. दुसरी गोष्ट, आणि नेहमी गोष्टी काय काय वेळी पॉझिटिव्ह निगेटिव्ह बऱ्याच होत असतात, पॉझिटिव्हली त्या गोष्टीकडे बघणे, ती ॲटिट्यूड खूप महत्वाची आहे. कारण जो मेन डिफरन्स बनवतो एखादा साधा बॅट्समन सचिन तेंडुलकर मध्ये, तोही तेवढंच प्रॅक्टिस करतो, सचिन तेंडुलकर पण तेवढेच प्रॅक्टिस करतात, पण त्याच्या ॲटिट्यूड मध्ये वास्ट डिफरन्स आहे. मी हे गोष्ट करणारच आणि ती पॉझिटिव्ह, आणि कितीही झालं तरी मी पेशन्सली काम करणं, गोष्टी शिकणं, कुठेही कुठल्या गोष्टीला सर याच्यामध्ये शॉर्टकट नाही. तुम्हालाही माहिती आहे तुमच्या करिअरमध्ये, मलाही माझ्यामध्ये, कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नाही. हार्डवर्क इज द ओनली वे टू मूव्ह फॉरवर्ड. आणि याच्यामध्ये जे उत्पादक आहेत, जे ग्राहक आहेत, या लोकांना जे विश्वास देतोय, कुठलाही गोकुळ असेल त्याला प्रत्येकाचा एक विश्वास आहे त्या ब्रँडवर, त्या विश्वासाची डिलिव्हरी करणं हे नव्या पिढी ज्यावेळी तो काम, तो मग कुठल्याही ब्रँड, तो उत्पादक असू शकतो नव्या पिढीमधला जो कोऑपरेटिव्ह मध्ये आहे, तो कर्मचारी असू शकतो, तो डायरेक्टर बोर्डामधला माणूस असू शकतो, तो वेंडर असू शकतो. ह्या चारही पिलर्सनी हा माझा अभिमान आहे, हे माझं कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबाला जगवणं माझी जबाबदारी आहे. आणि माझ्यावर जी जबाबदारी पोचवलेली आहे ती पूर्णपणे 100% प्रामाणिकपणे प्रोफेशनली पूर्ण करते. कुठलाही आळस किंवा काम पाट्या टाकणे हा प्रकार न करता संस्था कशी वाढेल, संस्थेचंही तेवढंच कर्मचाऱ्यांच्या यांच्याबद्दल कर्तव्य आहे की त्यांना, त्या कर्मचाऱ्यांना चांगलं ट्रेनिंग देणं, चांगलं पे स्केल देणं, उत्पादकाला चांगला दर देणं. त्यामुळे हे परत सर येतो की हा आपण एक मनुष्य प्राणी आहोत, मनुष्य प्राण्याला विन विन सिच्युएशन केलं पाहिजे. तुझ्या माझं त्याच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला त्याला एक्सप्लेन केलं पाहिजे की बाबा मी चांगलं काम केलं तर मला हे मिळेल. बरोबर. आणि ही मनुष्य स्वभाव आहे, त्याच्यामध्ये काही दोष नाहीये. चांगलं काम केलं तर त्याला तसे रिटर्न पण दिले पाहिजे, आणखीन चांगले रिटर्न मिळत असतील तरच संस्था वाढणार आहे. आणि चुकत असेल तर शिक्षाही केली पाहिजे. बरोबर. त्यामुळे याचं कॉम्बिनेशन सर आपण व्यवस्थित केलं तर मला नवीन पिढीला सांगावं असं वाटतं की प्रामाणिकपणे करावं. कोऑपरेटिव्ह जे आत्ताचे पुढचं जे विश्व आहे ते कोऑपरेटिव्हला सोनेरी दिवस आहेत सर. कारण फंड्स अवेलेबल मी सांगितल्याप्रमाणे इझिली नाही आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं, सगळ्यांनी एकमेकावर विश्वास ठेवणं. राजकारण हे होत असतं, पण महत्वाची गोष्ट आहे लक्षात की ती उत्पादकाची भाकरी आहे, तो ग्राहकाचं खाण्याचा पदार्थ आहे. त्याला संस्था टिकली तर सगळ्या गोष्टी, डेडिकेशन न करणं, संस्था टिकली तर कर्मचारी राहणार, संस्था टिकली तर दूध उत्पादक राहणार, संस्था टिकली तर राजकारण होणार. जर संस्थाच नसेल तर काहीच होणार नाही. मला एक दुसरा महत्वाचा प्रश्न शेवटच्या टप्प्यातला विचारायचा आहे, तो म्हणजे तुम्ही संपूर्ण जगभर फिरलेला आहात, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा बिझनेस तुम्ही बघता आहात, सांभाळत आहात. अशा वेळेला तुम्हाला कॉर्पोरेट बिझनेस हा अधिक अट्रॅक्टिव्ह वाटत नाही का सहकारी चळवळीच्या पेक्षा? आणि कालांतरानंतर काही पुढच्या वर्षामध्ये सहकार हे संपूर्ण सहकार क्षेत्रच मागं पडेल आणि कॉर्पोरेट बिझनेसला जास्ती डिमांड येईल असं वाटत नाही प्रॅक्टिकली विचार केल्यावर? प्रॅक्टिकली विचार केला तर सर दोन्ही जगभराचा विचार करता, जगभराचा विचार केला तर मला असं वाटत नाही की एक कमी पडेल किंवा मागं पडेल. कारण जो ते नेतृत्व आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. कॉर्पोरेटमध्ये जर चांगलं नेतृत्व असेल ते फ्लरिश होतं, कॉर्पोरेटमध्ये जर वाईट नेतृत्व असेल तर कोलॅप्स झालेल्या कंपनी पण आपल्याकडे समोर आहेत. त्यामुळं कुठलं कोऑपरेटिव्ह आहे किंवा कॉर्पोरेट हा अप्रोच महत्वाचा आहे, प्रोफेशनलिझम महत्वाचा आहे. पण मला सर वाटतं की ठाम नेतृत्व, ज्याला व्हिजनरी म्हणतात, ज्याच्याकडे व्हिजन आहे, ती मग कुठलीही संस्था असू दे. मग आता युथ बँकेत देखील डब घालेली संस्था आहे, त्याला व्हिजनरी मिळाला तर ती संस्था फ्लरिश होणार. त्यामुळं त्या माणसांच्या मध्ये, आणि नेहमी लोकांना लक्षात ठेवलं कॉर्पोरेटमध्ये युजली काय असतात की पैसे पहिल्यांदा असतात, 2 नंबर मनुष्य येतात. पण कोऑपरेटिव्ह मध्ये सहकारामध्ये आधी माणूस येतो, बरोबर, आणि म्हणून पैसा. म्हणून मला असं स्ट्रॉंगली सर वाटतं की कोऑपरेटिव्ह मध्ये प्रोफेशनलिझम आणून, कॉर्पोरेट तत्वावर जर करून आणि कोऑपरेटिव्हचे जे गुणधर्म जे यशवंतरावांनी दिले होते ते जर सांभाळून केलं तर मला वाटतं कोऑपरेटिव्ह ॲब्सोल्युटली फ्लरिश होईल. त्याच्यामध्ये काही डाम वाटत नाही. जर चेतन अरुण नरके यांच्यासारखे अभ्यासू, व्हिजनरी आणि तळमळीनं काम करणारी मंडळी
सहकार क्षेत्रामध्ये आली तर मला वाटतं नक्कीच सहकार क्षेत्र अधिक वाढेल, अधिक डेव्हलप होईल. आणि ज्या तळमळीनं अत्यंत प्रामाणिकपणानं चेतन नरके म्हणतायत की त्यांनी आता शेवटचा जो मुद्दा सांगितला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सहकार चळवळ आणि कॉर्पोरेट क्षेत्र याच्यातला फरक काय, तर कॉर्पोरेटमध्ये आधी पैसा मग माणूस, सहकारामध्ये आधी माणूस मग पैसा. अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी याची डेफिनेशन केली आहे. मला असं वाटतं की सहकारी क्षेत्रानं आणि या सहकारी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानं या सगळ्याचा विचार केला पाहिजे. राजकारण आणि सहकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपण म्हणतो, पण त्या दोन्ही बाजू एकाच बाजूला यायला लागल्या तर ते घोळ होईल आणि मग राजकारणाचा अड्डा म्हणजे सहकारी संस्था हे जे एक समीकरण व्हायला आहे हे या सहकारी चळवळीला घातक ठरलेलं आहे. आपण बघितलेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. सो आपल्याला जर सहकारी क्षेत्रामध्ये काम करायचं असेल, सहकारी संस्थांना खऱ्या अर्थानं ऊर्जित अवस्था आणायचं असेल तर त्याच्यामध्ये कॉर्पोरेट बिझनेस स्टाईल प्रोफेशनलिझम आणलं पाहिजे, ही त्यांची तळमळ आहे. मला वाटतं आजच्या या एपिसोडमधनं चेतन नरके यांच्यासारखे तरुण कोल्हापूरचं ब्रँडिंग करतायत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आज इंटरनॅशनल लेवलला कोल्हापूरला रिप्रेझेंट ते करतायत. त्यांनी आजपर्यंत ज्या घेतलेल्या डिग्री आहेत त्या डिग्रीच्या पुढं जाऊन ते माणसांना जोडण्याचा आणि युथ बँकेच्या माध्यमातून माणसं उभं करण्याचा प्रयत्न करतायत. मला असं वाटतं की अशा माणसांची खरोखर कोल्हापूरला, महाराष्ट्राला आणि देशाला गरज आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये चेतन अरुण नरके आले, अत्यंत मनमोकळेपणानं बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आभार आहे सर. नमस्कार. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा, संवाद, प्रतिवादमध्ये. तोपर्यंत नमस्कार.